गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो खूप दिवसातून मी आज मोठा व्लॉग करते आणि अशी काही फ्री नाही आहे, खूप बिझी आहे आज. तर मी पण म्हटलं आज माझं काय रुटीन आहे ते तुम्हाला दाखवावं. आज म्हाळ आहे आणि म्हणजेच पित्र आहेत, तर त्याची जी काही सगळी पूर्ण तयारी ती मी एकटी सगळी करणार आहे. सो मी म्हटलं तेच तुमच्यासोबत शेअर करावं, त्यासाठी मी हा मोठा व्लॉग काढते आज. तर बघूयात आज दिवसभरात काय काय होते ते. स्टे ट्यून. आता आमच्या मॅडम झोपलेत, तोपर्यंत मी स्वयंपाकाला लागते. 5:45 झालेत आता आणि हे उठायच्या आधी माझं सगळं रेडी झालं पाहिजे. चलो आता पहिल्यांदा डाळ लावून घेते. आता इथे डाळ शिजत घातली आणि याच्यात मेथी शिजायला टाकली आहे आणि तोपर्यंत मी आता घी पाणी पिते, म्हणजे तुपात पाणी पिते गरम गरम. ती झाली की पहिल्यांदा शापूची भाजी टाकणार. आणि मी जास्त मोठं बोलू शकत नाही कारण अजून आमच्या घरात झोपले, सो त्यामुळे बघत राहा. इकडे डाळ शिजली आणि डाळ शिजेपर्यंत मी भेंडी, शापू, मेथी आणि थापीवडी करून घेतली आहे. आणि त्यात मला कारलं पण होते, हे मी फ्रायच करणार आहे. थोडीशीच मी हे मिरची आणि मिरचीचा ठेचा थोडंसंच टाकला आहे, बाकी सगळं मी केलं. आता मी आळूच्या वडीसाठी हे सगळं मिश्रण करते. तर चला त्याला पटपट आवरायचं आहे मला. वाजलेत 9:30 आणि आमच्या मॅडम जस्ट उठलेत. तिचा डॅडू आल्यामुळे तोंड तर बघा किती सुजलेलं आहे. दाखव जिजा बरं ना. सॉरी, आमरली घाण सवय, तुला रडवतो. आणि 9:30 वाजता माझं ऑलमोस्ट म्हणजे सगळं झालेलं आहे. सगळे ह्या भाज्या झालेल्या आहेत, तळण झालेले, खाली कुरडे वगैरे सगळं तळून ठेवलेले, सगळं झालेले आहे. तेवढी भांडी राहिले, तेवढी घासून मी काढणार. झालं मग माझा स्वयंपाक. आता निवांत बसणार. आमच्या जिजाचा पण शंभो झाला. ओ मला शंभो केला मी. शंभो झाला मला, मी उठले लवकर. आणि माझा तर चेहरा बघा कसा झाला, अवतार सगळा. आता पहिल्यांदा आता मी पण फ्रेश होणार. आणि आता अजून 2 तास आहेत, 10 वाजलेत आणि सगळं माझं आवडलेलं आहे. सो मी खूप खुश आहे. पोळ्या बिळ्या सगळं उरकून बसली आहे मी आता निवांत मध्ये. तर चला आता या मॅडमचं पण आवडते. खिडकी वगैरे काहीच ओपन नाही, झोपली होती, सगळं तसंच लावलेलं होतं. वाव, आम्हाला खूप आवडते खिडकी, हो ना? आवडते ना? चला आता हिचं मी आवडते. बघूयात अजून पुढे काय काय होते ते. मला सवयच आहे कामात काम काढायची. गौरी गणपतीचा आता मी सगळं व्यवस्थित मांडून ठेवते. ते तिकडे ह्याच्या टिपोळ्याच बोलते. किचन ओट्याचं वरचं नसतं का ते पोटमाळ, त्याच्यावर ठेव. चला आवरायचे. तर आता माझी सगळी कामं आवरलेली आहेत आणि म्हणलं थोडा वेळ पडावं. तर मॅडम तिथं लागतंय ना, हे केस चालतायत माझे. हे जे आहेत साहेब ते तिला काय इन्स्ट्रक्शन्स देत आहेत की डोक्यात घाल, हे कर, ते कर. गपना बरं ऐक ना, काय यावर नको मला टाक आणि हा जा घेऊन. व्यवस्थित बसले ना सगळं, काय राहिलेलं नाहीये ना? पाय पूज पहिल्यांदा, नंतर नाही राहू दे. जिजा काय ते जेवून गेल्यानंतर मी कपडे वाळत घातले. कपडे धुतलेले खूप वेळ झालं होतं, पण ॲक्च्युली वाळत घालण्यासाठी वेळच नाही मिळाला. आणि मी कपडे वाळत घालते आणि या मॅडम मध्ये करत होत्या, ते अँगलला पकडायला पाहत होती. फायनली माझं सगळं काम झालं आणि आता मी जेवायला घेते. पहिल्यांदा भूक लागली आहे. सगळे जेवून गेले, कपडे वगैरे पण वाळत घातली मी आणि आता मी जेवण करते कारण आता वाजले 1:15.
स्वयंपाक कितीही लवकर आवरला तरी पण सगळं होईपर्यंत कधी 12, 12:30, 1 होतात समजतच नाही. आणि आज तसंच झालं. 9:30ला माझा सगळा स्वयंपाक आवरला, पण जेवण वगैरे होईपर्यंत झाले 1 वाजलेच. आता मी जेवायला घेते. मी एवढं काही खाणार नाही आहे, फक्त सगळ्या भाज्या आणि चपाती एक खाणार आहे, कारण माझी आता भूकच गेली. असं झालं. चलो जेवण करते आता. माझं जेवण चाललंय आणि आमचे साहेब जिजाला सांभाळत आहेत आणि असे ते चालतायत. कारण दाखव रे अमर, का चालू तिला घेऊन चालतोय तू. तो बसायला गेला किती रडतीये, बसूनच देत नाही. उठ नको रडू. तिचं म्हणणं आहे की मला फक्त घेऊन चाल. काय बोलते मी? कपड्यांच्या घड्या फक्त तुला विस्कटण्यासाठी घातलेत का? का कपडे काढती बाहेर? सगळे कपडे काय पोरगे. ए इकडे बघ जिजा. ऐकणारच नाही आता. मी सकाळी जी आमटी केली होती ती सगळी संपली. सो मी आता पुन्हा डाळ लावली हरभऱ्याची आणि ती शिजल्यानंतर स्मॅश करून पुन्हा आमटी बनवली, कारण संध्याकाळी पण माझ्या मैत्रिणी जेवायला येणार आहेत आणि घरचे पण आहेत जेवायला. सो त्यामुळे आता उकळतीये. अशा प्रकारे माझी आमटी रेडी झालेली आहे. पुन्हा मी सगळं तयारी केली आहे आणि अशा टायमिंगला खरंच आमटी जास्त बनवायला पाहिजे. मी एवढंच पातळ भरून केलं पण संपली ती. सो इट्स ओके, काही नाही, झाली आता. आणि इकडे भात लावलाय, कारण मी सकाळी थोडाच लावला होता, म्हणलं शिळा भात खाऊ वाटत नाही, त्यामुळे मग संध्याकाळच्याला मी आता पुन्हा भात लावला. तर त्या याच्या टायमिंगला मी पोळ्या करेल. किचन माझं बघा किती साफ झाले. आणि या मॅडम येऊ आले 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 आले. नुसती धिंगाणा मस्ती पाहिजे, नुसती धिंगाणा मस्ती. कार्टून लावले हे तर बघत पण नाही, नुसती धिंगाणा मस्ती. तर अशा प्रकारे माझ्या दोन्ही मैत्रिणी आलेल्या आहेत जेवण्यासाठी. गेली नाडी कशी काढली. झाले कसं झालंय? कुठं? अरे तुझा व्हिडिओ काढला. बाय 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 बाय. आवडली नाही पप्पी. ए जा म्हणती. आमर आला जिजा. इकडं कोण आहे? डॅडू. घे 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 घे. तरी याच्या आधीचा व्हिडिओ मी काढला नाही, कारण हिला रडायला आलतं आमर आल्यामुळे. खुश झाली होती ती. जा आजीला कपडे काढू लागतीस. आ लागेल. लागेल जिजा. तिची घाई चालली. हा लागल का बाबडे. तिचं धडपड बघ ना किती. कसली धडपड. हा जे लागतंय ते सगळं काढून ठेवा. आपण दे. ते झालं की माझा नंबर ना, कधी तर नवऱ्याच पण पाहिजे अगोदर. बाबू नो 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 नको.
नाही म्हणते ते नाही म्हणते नाही तरी नो किती ना? मागं होईल? नो नो ना दाबू का डॅडूचे पाय दाबू बोल ना दाबू का नो नो बोल ना त्यातच सध्या तरी झोप लागली, झोप सदम्यात आली. ती काय झालं होतं माहितीये कामावर ती रांगते खूप आणि आता धरून धरून चालते ती तिचं पाय खूप असे होऊन जातात म्हणून मी ते दाबते पाय तिचे आणि पुढे झोप किती लागली. शांत ते पाय दाबते तिने स्ट्रेट किती केलेत पाय बघ ना चल बस तर आजच्या व्लॉगची एंड मी इथेच करते आजचा दिवस जो होता तो माझ्यासाठी खूप बिझी खूप कामाचा खूप काय 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 असा गेला सो तर काय झालं आम्हाला तिला जागा दे ना जरा तिला इकडे यायचंय माझ्याकडं ये बाबू तर आता आमची तयारी चाललेली साड्या वगैरे आईंच्या काढत होता उद्या थोडं गावी चालले त्यांच्या बहिणीकडे सो मग त्याचीच तयारी चालली होती आणि आता ती झाली आणि आता आम्ही झोपायचं बघतोय कारण उद्या लवकरच उठायचं संडे असलं तरी पण तुझं काय चाललंय तिथं मला ब्लॉग एंड करायचंय बाबू तुला यायचंय का आई म्हणतात ब्लॉग करा आणि झोपा चल जिजा हा कर तर आजच्या ब्लॉगचे एंड आम्ही आता इथेच करतो बाय गुड नाईट स्वीट ड्रीम टेक केअर झोपा आता आपण भेटूया डिरेक्टली उद्या तू बर बाय बाय कर बाय 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 कर आम्हाला या हाताने बाय करायला का एक मिनिट थोडं ऍडजस्ट करा हा बाय 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 आमचं बाय बाय असं असतं समजून घ्या जरा चलो बाय